श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही लंच करून शौर्यवाडामधून निघालो. घरी येऊन थोडं रेस्ट केलं आणि कपडे चेंज करून लगेचच गेलो पूलमध्ये. मला स्विमिंग येत नाही म्हणून मी ट्यूब घालून स्विमिंग पूलमध्ये गेली आणि मस्त ॲक्टिंग करत होती स्विमिंग करायची. हळूहळू सगळे पूलमध्ये यायला लागले आणि मजा अजून यायला लागली. नंतर आम्ही बॉलचे गेम खेळलो, एकमेकांवर पाणी उडवलं आणि खूप धमाल केली. पूलमध्ये खूप मजा येत होती. बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं आणि मग काय सगळ्यांनी पूलमध्येच डान्स सुरू केला. काही प्रॉपर स्टेप्स नाही. ज्याला जसा डान्स येत होता तो तसा एन्जॉय करत होता. नंतर आम्ही संध्याकाळी चिकन बार्बेक्यू सुरू केलं आणि गप्पा मारत मजा करत रात्र कधी गेली ते कळलंच नाही. सकाळी उठली आणि रूममधून दिसणारा हा व्ह्यू पाहिला. सुंदर, शांत आणि माइंड रिफ्रेश करणारा. नंतर मस्त अंघोळ केली, फ्रेश झाली आणि फायनली ती वेळ आली होती विलामधून निघायची. सगळ्यांना बाय केलं आणि आता आपण घरी जाताना अजून एका स्टॉपला जाणार होतो. तो म्हणजे मॅप्रो गार्डन. आत गेल्यावर सगळं एक्सप्लोअर केलं. इथे मला लाईव्ह चॉकलेट बनवताना पाहायला मिळालं. खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती. बघून खूप मजा आली. नंतर आली मी इथल्या कॅफेमध्ये आणि ऑब्व्हियसली इथलं फेमस स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय केलं. एकदम फ्रेश, क्रीमी आणि सुपर टेस्टी होतं. खाऊन झाल्यावर थोडं चिल केलं आणि पुन्हा आपली जर्नी सुरू केली. थोडं पुढे येऊन घाटात थांबलो आणि मस्त गरमागरम मॅगी आणि पोहा खाल्ला आणि मग निघालो घराच्या दिशेने. थोडा थकवा आणि खूप सारी मेमरीज घेऊन. चला तर मग भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.